कोणतीही वनस्पती घ्या, ती औषधी नाही असं होत नाही कधी, पण त्याची माहिती असणं गरजेचं आहे. ही वनस्पती आहे दुधी नावाची, गावाकडे ह्याला दुधी म्हणतात. कारण ह्याचा कट केल्यानंतर ह्यातनं हे निघतं, चिक निघतं, त्यामुळे ह्याला दुधी नाव आहे. ही विषारी वनस्पती नाही आहे. तर ह्याला दुसरं नाव आहे इंडियन अस्थमा प्लांट, कारण हे अस्थमा पण बरं करण्याची ताकद ठेवते. त्यासोबत तुमचे पोटविकार असो या किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस असो. त्याला इंडियन अस्थमा प्लांट पण म्हणतात. कारण ह्या वनस्पतीनं अस्थमा बरं करण्याची ताकद आहे. कारण हे रिसर्च आहे याचं 2026-2017 पासूनचे. ह्याचं सायंटिफिक नाव आहे युफोर्बिया हिर्टा असं ह्याचं सायंटिफिक नाव आहे. या वनस्पतीचा वापर दमा, अस्थमा किंवा ब्रोंकायटिस किंवा फुफ्फुसाचे आजार ह्याच्यामध्ये याचा वापर चांगला झालेला आहे. त्याच्यासोबतच तुमच्या आतड्यांचे विकार असू दे, मूळव्याधी असू दे, रक्तमुळव्याध, तर ह्याने तात्काळ थांबतात. रोज सकाळी उपाशीपोटी ताकासोबत याचे 10 ते 15 पानं चावून खाल्ल्यास त्याचा उत्कृष्ट फायदा होतो. या वनस्पतीचं 2026चं रिसर्च सांगतं, ही वनस्पती अँटीमायक्रोबियल आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीव्हायरल आहे किंवा अँटी मलेरियल आहे आणि अँटी कॅन्सरस म्हणजे ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट जास्त असल्यामुळं याचा आता पण वनस्पतीचा वापर मी इको मेडिसिनमध्ये कॅन्सरच्या पेशंटसाठी करतो आणि ह्याच्यानं चांगला फायदा मिळतो. हे एकच वनस्पती नाही, इको मेडिसिन म्हणजे अशा अनेक वनस्पती आणून त्याचा सुरस काढून कॅन्सरच्या पेशंटला चांगला फायदा करतात. त्यांचे किमो रेडिएशन असू दे, त्याच्यानं होणारा त्रास किंवा होणारं दुखणं ह्यानं कमी होतं. नमस्कार, मी वैद्य ओंकार, श्री विश्वकर्ता आयुर्वेदिक चिकित्सालय घोडेश्वर, बेगमपूर, जिल्हा सोलापूर. अशा अनेक आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.